इस बार फुल टॉस गेंद सीधी खेल दिया पर अर्जुन ने, कोई चांस नहीं, गेंद सीधी डाउन द ग्राउंड। 4 रनों के लिए, इसी के साथ रन संख्या जब छुट्टी का दिन। इस बार पटकी हुई गेंद काफी बेहतरीन लगा यहाँ पर, मगर फील्डर वहां पर मौजूद और विकेट का पतन होता हुआ। इस बार खड़ी हो चुकी है गेंद, कप्तान उसके नीचे प्रसाद पताट, और लगता हुआ ये दूसरा झटका अर्जुन घाटे के रूप में, और बेहतरीन अभी तक गेंदबाजी डालने में कामयाब अविनाश सर। कर दिया यहां पर, कोई चांस नहीं, और गेंद सीधी 4 रनों के लिए। और यहां पर साफ बोल्ड होते हुए करण मेंढवाल। गौरव वर्डे आल्यात बॅटिंगसाठी। खरं तर मात्र या बॉलवरती सतीश चव्हाणचा अप्रतिम मारा, यष्टांवरती बॉल जाऊन आदळला आणि फिंच हिटर करण बेंडवाल मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत। छावा 11 संघ पहिल्या काही ओव्हर्समध्ये या संघाने धावा केल्या, त्यानंतर मात्र लागोपाठ विकेट, रनआउटचा चान्स, फेकी केली गेली आहे। मला असं वाटतंय की सामना लवकरात लवकर खेळता ठेवायचा आहे। धावसंख्या, पहिलाच बॉल स्लाइटली ओव्हर पिच स्वप्नील जाधवने, आता मात्र त्यांचा जुना खेळ। इस बार भी उड़ाया इस गेंद को और जुड़ी है गेंद सीधी मैदान के बाहर। ये आता हुआ मैक, इस बार भी बड़ा शॉट खेलना चाहते थे, टॉपेज हुआ है, फंसाया है इस बार। अनिकेत आडवे ने अपने गेंदबाजी में एक बड़ा विकेट अपने नाम किया है। होगा बड़े शॉट का, इस बार खेला है प्रॉपर टाइमिंग के साथ, गेंद ऊपर गई है, दूर नहीं, और फील्डर गेंद के नीचे। योगेश शेवाड़े आज इस मुकाबले में अपना खाता भी खोल नहीं पाए। एवढ्याला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग ही झालंय कॅप्टन मनोज गायकवाडच्या बॅट मधून या बॉलवरती। 6 धावा जोडल्या जातील या बॉलवरती। मोठ्या फटक्यांची गरज होती आणि तो मोठा फटका आला। समोर टाकलेला बॉल पसंत आहे, ताकदीने घुमवली। अकोटप्प्याचा बॉल आताही चांगला पुल केला, शॉर्ट आर्म पुलचा, एवढा ताकदीने गॅप भेटला जाईल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। मागच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज पाहायला मिळाले। या अगोदरचा बॉल षटकार आणि शेवटच्या बॉलवरती समाप्त केलाय या इनिंगला कॅप्टन मनोजने। चला छावा 11 फिल्डिंग लावायची लगेच, आपणास विनंती आहे, छावा 11 फिल्डिंग लावा। पहिलाच बॉल जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डरला बीट करत बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे। पंचांचा इशारा, जागा बनवली, शॉर्ट टर्म पुल केलाय आणि कॅप्टन प्रसादच्या बॅट मधून हा बॉल फेकून दिलाय। ऑफसाइडचा बॉल ऑन साइडला, स्क्वेअर पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने चांगला खेळलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय वेगाने, ताकदीने घुमवली होती बॅट, फिरवली बॅट यावेळेला, तेवढ्याच ताकदीने कनेक्ट सुद्धा झाला हा बॉल। आणि आता मात्र विकेट येते मैदानाच्या आतमध्ये। डीजे
पायावरचा बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्लासिकल राम आडवेने खेळून काढलाय आणि बॉलला पुन्हा एक वेळ त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण, बॉल पायाच्या मधून निघून गेला. डीप लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या हाई बॉल इनसाइड आउट, ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्लासिकल राम आडवे मैदानाच्या आतमध्ये चौकारांची हॅट्रिक लगावत असताना कव्हर्स मध्ये चांगला खेळलाय, जागा बनवली आणि कव्हर मध्ये ज्या पद्धतीने फटका खेळून काढलाय, डीप कव्हरला बॉल फरार केलाय. आणि आता मात्र युमी साई डेफिनेटली हिट सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये राम आडवेचा खेळ इथे सागर गवडीने केलाय समाप्त. धक्का क्रमांक आई बॉल फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे विशाल बर्डेच्या बॅट मधून, बॉल जातोय अगदी स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे आहे तो चौकार. 4 धावेंसाठी म्हणजे की पुढचे 24 बॉल. इस बार पटकी हुई गेंद और सही नसीहत, गेंद सीधी, 1 बाउंस, 4 रनों के लिए. और ये गेंद सीधी बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए. बैक टू बैक यहाँ पर बाउंड्री लगाने में कामयाब. बॅकफुटला जहाज चांगला कट केलाय, प्रॉपर टायमिंग सुद्धा आहे. स्वप्नील बॉल पर्यंत यावेळेला पोहोचू शकणार नाही आहेत. बॉल जातोय डीप बॅकवर्ड बॉर्डर लाईनच्या पलीकडे. विशाल बर्डे पहिलाच बॉल आल्या आल्या विशाल बर्डेने पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय आणि कार जिंकलाय. टीम राजेश छत्रपती बुलढाणा संघाने आजच्या दिवसातला आणखीन एक विजय त्यांच्या नावी केलाय. चांगला खेळ राहिला आजच्या दिवसात छावा 11 संघाचा आणि तेवढा चांगला खेळ राजेश छत्रपती बुलढाणा संघाचा पाहायला यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथून घेऊन जायचा आहे.